सुवर्ण दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालेलं आहे, त्याविषयीच्या बातम्या आपण बघूयात। सुरुवात एका महत्त्वाच्या घडामोडीने करूयात। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंमध्ये बैठक सुरू झालेली आहे। विधिमंडळातील विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये बैठक सुरू झालेली आहे। चारही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा सुरू आहे। आता जी काही परिस्थिती कोकाटेंसमोर उद्भवलेली आहे, कोकाटेंना एका 20 वर्ष जुन्या प्रकरणामध्ये आज म्हणजे कोर्टाने नुकताच निकाल दिलाय आणि त्यामध्ये त्यांना 2 वर्ष शिक्षा आणि दंडाची सुद्धा तरतूद आहे। ते त्याच्या विरोधात त्यांनी याचिका केलेली आहे उच्च कोर्टामध्ये। पण या सगळ्या प्रकरणात आता कोकाटेंसोबत चर्चा केली जाते। विधानसभा अध्यक्ष आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून विधान परिषदेमध्ये विरोधकांनी गदारोळ केला। शोक प्रस्तावादरम्यान विरोधी पक्षनेते दानवे यांनी मुद्दा उपस्थित केला। यावर कोर्टाची ऑर्डर आल्यानंतर निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहामध्ये म्हणाले। एका मंत्र्याला शिक्षा झालेली आहे आणि या शिक्षेला कोणत्याही प्रकारची स्थगिती आतापर्यंत नाही। 2 वर्षाची शिक्षा झालेली आहे, तर सरकारची याच्यात भूमिका काय आहे? सरकारची याच्यात भूमिका काय? जरा सभागृहाने सरकारने जर करायला पाहिजे होता। माननीय विरोधी पक्षनेत्याला मी एवढं सांगू इच्छितो, त्या संदर्भात कोर्टाने सुनावणी पूर्ण केलेली आहे आणि क्लोज फॉर ऑर्डर ठेवलेला आहे। त्यांची ऑर्डर आल्यानंतर त्याच्यावर निर्णय सभागृह किंवा राज्यपाल घेतील।